हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आर रिसर्च इंग्लिश. सो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण क्लास 9th इंग्लिश ब्रिज कोर्स यामधील ॲक्टिव्हिटी नंबर 36, 37 अँड 38 बघणार आहोत. या तीनही ॲक्टिव्हिटी आपल्या इंटरव्ह्यू क्वेश्चनवर डिपेंड आहेत. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 9th आणि 10th दोन्हीही वर्षामध्ये जेव्हा तुमची एक्झाम होईल त्यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारण्यात येतील. सो अत्यंत महत्त्वाची ॲक्टिव्हिटी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. सर्वप्रथम बघा, लर्निंग आउटकम कॉम्पेटन्सी स्टेटमेंट्स. इंटरव्ह्यूज पीपल बाय आस्किंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. तर लोकांना त्यांच्या प्रोफेशनवर म्हणजे त्यांच्या व्यवसायावर त्यांच्या व्यवसायावर आधारित प्रश्न आपल्याला विचारायचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह टू हेल्प लर्नर्स टू लर्न टू नो मोर अबाउट पीपल अँड देअर प्रोफेशन. लोकांच्या व्यवसायाबद्दल जास्तीत जास्त माहिती गोळा करा. एनकरेज द लर्नर टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन. लर्नर जो आहे म्हणजे तुम्हाला स्टुडंट्सला एनकरेज करायचं आहे छोटे छोटे क्वेश्चन बनवण्यासाठी आणि सिम्पल क्वेश्चन बनवण्यासाठी. डेव्हलप इंटोनेशन अँड टोन ऑफ द लर्नर. इंटोनेशन म्हणजे एक टोन, एक बोलायची पद्धत. तर कशा प्रकारे तुम्ही प्रश्न विचाराल तर ते सुद्धा तुमच्यामध्ये ते डेव्हलप करायचं आहे. यूज ॲप्रोप्रिएट वोकॅब्लरी. शब्दार्थ चांगल्या प्रकारे वापरा. यूज लँग्वेज व्हेरी पोलाईट. अत्यंत नम्र अशी भाषा वापरायची आहे. मोर एक्सपोजर टू लँग्वेज. आणि लँग्वेजचा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपयोग करायचा आहे. सो या सर्व गोष्टी लर्नर्स म्हणजे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायच्या आहेत. देन इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स अँड फॅसिलिटर्स. तर आता ह्या टीचर्ससाठी इन्स्ट्रक्शन अशा आहेत. फॉर्म अ पेअर ऑफ 2 स्टुडंट. दोन स्टुडंटची एक जोडी बनवा. एनकरेज देम टू आस्क क्वेश्चन अँड आन्सर इट इन प्रॉपर टोन. त्यांना योग्य टोनमध्ये क्वेश्चन विचारायची प्रॅक्टिस करायला लावा किंवा कसं विचारायचं ते शिकवा. एनकरेज देम टू फ्रेम अ क्वेश्चन शॉर्ट अँड स्वीट. एकदम छोटा आणि चांगला असा प्रश्न बनवणं शिकवा मुलांना. मेक द लर्नर्स अवेअर टू यूज प्रॉपर वोकॅब्लरी. आणि मुलांना शब्दार्थ कसं वापरायचं हे सुद्धा शिकवायचं आहे. देन इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. आता स्टुडंट्ससाठी इन्स्ट्रक्शन आहेत. फ्रेम शॉर्ट क्वेश्चन रिलेटेड टू द प्रोफेशन. प्रोफेशनशी म्हणजे व्यवसायाशी निगडीत छोटे छोटे प्रश्न बनवायचे. यूज लँग्वेज मॉडरेटली. चांगल्या प्रकारे लँग्वेजचा वापर करायचा. कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. योग्य सिक्वेन्सनी म्हणजे योग्य क्रमाने प्रश्न विचारायचे आहेत. बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. योग्य प्रकारे इंटरव्ह्यूची सुरुवात आणि योग्य प्रकारे इंटरव्ह्यूचा शेवट करायचा आहे. फ्रेम 10 क्वेश्चन अँड आस्क पोलाइटली. 10 प्रश्न बनवून पोलाइटली ते विचारायचे आहेत. सो अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही व्यवसायाशी निगडीत प्रश्न त्या व्यवसायातील व्यक्तींना विचारायचे आहेत. नाव लर्निंग ॲक्टिव्हिटी. स्टुडंट इज गोइंग टू टेक इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस सायंटिस्ट. स्टुडंट जो आहे तो फेमस सायंटिस्ट म्हणजे शास्त्रज्ञाचा इंटरव्ह्यू घेणार आहे. ही फॉलोज अबाउट स्टेप्स इन इट. वेलकम टू सायंटिस्ट. सो वरच्या स्टेप आपल्याला फॉलो करायच्या आहेत. सगळ्यात आधी वेलकम करा सायंटिस्टचं त्या. देन आस्किंग 10 क्वेश्चन. 10 प्रश्न त्यांना विचारायचे आहे. प्रॉपर कन्क्ल्युजन विथ थँकिंग वर्ड्स. आणि शेवटी प्रॉपर कन्क्ल्युजन काढायचं आहे आणि थँकिंग वर्ड्स. त्यांनी आपल्याला वेळ दिला इंटरव्ह्यूसाठी त्यासाठी त्यांना थँक्यूसुद्धा म्हणायचं आहे. बघूया पुढे आपण एक एक करून सर्व क्वेश्चन्स. व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन फॉर चूजिंग दिस फील्ड ऑफ सायन्स अँड टेकअप रिसर्च. सो पहिला प्रश्न आपण त्यांना विचारला की तुमची जी सायन्स फील्ड आहे ती निवडण्यामागे इन्स्पिरेशन म्हणजे प्रेरणा काय होती आणि रिसर्च म्हणजे तुम्ही जो शोध लावत आहात किंवा प्रयोग करत आहात त्यामागे तुमची प्रेरणा काय आहे. का बरं तुम्ही ही फील्ड सायन्सची निवडली. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज युअर एज्युकेशन. तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे. विच एरिया इंटरेस्ट यू मोर इन सायन्स. सायन्समधील कोणता पर्टिक्युलर एरिया तुम्हाला जास्त इंटरेस्टिंग वाटतो किंवा कोणत्या एका पर्टिक्युलर एरियामध्ये तुम्हाला जास्त रस आहे, इंटरेस्ट आहे. फोर्थ क्वेश्चन हाऊ लाँग आर यू वर्किंग ऑन मेजर प्रोजेक्ट्स. मेजर प्रोजेक्ट्सवर तुम्ही किती काळापासून काम करत आहात. व्हॉट डिफिकल्टीज यू फेस इन युअर प्रोफेशन. तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला कुठली डिफिकल्टी कुठले प्रॉब्लेम्स किंवा कुठल्या समस्यांना तोंड द्यावं लागते. व्हॉट वूड यू लाईक टू इन्व्हेंट फॉर सोसायटी. सोसायटी म्हणजे समाजासाठी, इन्व्हेंट म्हणजे शोधणे. समाजासाठी तुम्हाला कुठला शोध लावायचा आहे किंवा कुठला शोध लावायला आवडेल. डू यू बिलीव्ह इन गॉड. ऑन गॉड. तुमचा देवावर विश्वास आहे का. तर हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे का सायंटिस्टसाठी. देन 8 होम डू यू क्रेडिट युअर सक्सेस ॲज सायंटिस्ट. ॲज अ सायंटिस्ट तुम्ही तुमच्या सक्सेसचं क्रेडिट श्रेय कोणाला द्याल.
ऑन विच प्रोजेक्ट डू यू लाईक टू वर्क इन फ्युचर, फ्युचरमध्ये तुम्हाला कोणत्या प्रोजेक्टवर काम करायला आवडेल. व्हॉट मेसेज वूड यू लाईक टू गिव्ह टू स्टुडंट्स अँड सोसायटी, स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी, सोसायटी म्हणजे समाज. तर विद्यार्थी आणि समाज यांना तुम्हाला कुठला मेसेज द्यायला आवडेल, कुठला संदेश शेवटी द्यायला आवडेल. तर हे होते आपले 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन जे आपण विचारले एका सायंटिस्टला. कन्क्ल्युजन. सर, इट्स अवर प्लेजर दॅट यू आर हिअर अमंग अस ऑल्दो युअर बिझी शेड्यूल. सर, आम्हाला फारच आनंद झाला की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमधून म्हणजे अत्यंत व्यस्त अशा कार्यक्रमांमधून आम्हाला इंटरव्ह्यूसाठी वेळ दिला. वी आर इम्प्रेस्ड बाय युअर ॲटिट्यूड अँड ह्युमॅनिटी. तुमच्या ॲटिट्यूडमुळे, तुमच्या ह्युमॅनिटीमुळे आम्ही फारच प्रभावित झालेलो आहोत. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू. आम्ही आपले आभार व्यक्त करतो. वी विश यू सक्सेस इन इयर्स अहेड. येणाऱ्या वर्षांमध्ये तुम्हाला अजून यश मिळो अशी आम्ही आशा करतो. थँक्यू, धन्यवाद. तर हे होते आपले कन्क्ल्युजन आणि थँकिंग वर्ड्स जे आपल्याला इंटरव्ह्यूच्या शेवटी बोलायचे असतात. देन सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो. स्टुडंट, व्हॉट वॉज युअर इन्स्पिरेशन फॉर चूजिंग दिस फील्ड ऑफ सायन्स अँड टेकअप रिसर्च. तो हा जो क्वेश्चन आपण विचारला होता तर त्याचा आन्सर काय देईल तो सायंटिस्ट किंवा काय देऊ शकतो. इन चाइल्डहुड आय रीड द बायोग्राफी ऑफ अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन अँड बोथ ऑफ दिस इन्स्पायर्ड मी टू वर्क ॲज सायंटिस्ट. सो लहानपणी मी अल्बर्ट आइन्स्टाईन आणि आयझॅक न्यूटन यांचे बायोग्राफीज म्हणजे जीवनचरित्र वाचलं होतं. अँड टेकअप द रिसर्च फॉर द वेलफेअर ऑफ सोसायटी अँड ह्युमन रेस. त्यामुळेच मी वेलफेअर ऑफ सोसायटी म्हणजे समाजाच्या भल्यासाठी आणि मानवाच्या कल्याणासाठी सायन्स आणि रिसर्च याकडे वळलो किंवा यामध्ये शोध लावायचं ठरवलं. सो हे होतं त्यांचं ॲन्सर. तर ही एक सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी आहे. अशा प्रकारे ॲन्सर्ससुद्धा तुम्ही लिहू शकता किंवा जे तुम्ही इंटरव्ह्यू घेणार आहे त्यांचा ते तुम्हाला अशा प्रकारे ॲन्सर देतील. देन प्रॅक्टिस. टेल द लर्नर्स टू कन्वर्स विथ हिज ऑर हर पेयर ऑन डिफरंट टॉपिक रिलेटेड टू प्रोफेशन्स. एनकरेज द लर्नर टू टेक मोर इंटरव्ह्यूज. तर आपल्याला काय करायचं आहे, जे लर्नर्स आहेत म्हणजे स्टुडंट्स आहेत, कन्वर्स विथ हिज ऑर हर पेयर ऑन ए डिफरंट टॉपिक रिलेटेड टू प्रोफेशन. म्हणजे व्यवसायाशी निगडीत इतर अनेकही व्यवसाय असतात त्यावर तुम्हाला आपल्या जोडीदारासोबत चर्चा करायची आहे. देन एनकरेज द लर्नर टू टेक मोर इंटरव्ह्यू. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त इंटरव्ह्यू घ्यावे त्यासाठी त्यांना आपल्याला एनकरेज करायचं आहे, प्रोत्साहन द्यायचं आहे. आस्क हिम ऑर हर टू यूज प्रॉपर वोकॅब्युलरी अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. आणि त्यांना परिस्थितीनुसार योग्य शब्द कसे वापरायचे हे सुद्धा सांगायचं आहे. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. टेक इंटरव्ह्यू ऑफ पोलीस ऑफिसर अँड आस्क क्वेश्चन रिलेटेड टू हिज प्रोफेशन. पोलीस ऑफिसरचा इंटरव्ह्यू घेऊन त्यांना त्यांच्या कामाशी व्यवसायाशी निगडीत प्रश्न विचारायचे आहेत. इव्हॅल्युएशन. आस्क द लर्नर टू डेव्हलप डिफरंट कन्व्हर्सेशन विथ डिफरंट प्रोफेशनल्स. आणि लर्नर्सला आपल्याला एनकरेज करायचं आहे की त्यांनी वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनल लोकांसोबत कन्व्हर्सेशन करणं शिकलं पाहिजे. तर कन्व्हर्सेशन त्यांना करायला लावायचं, संवाद साधायला लावायचं आहे. सो ही होती ओव्हरऑल ॲक्टिव्हिटी इंटरव्ह्यू पीपल. आपली 36 नंबरची ही ॲक्टिव्हिटी आहे. देन माय टेक अवे टुडे आय लर्न. आज आपण काय शिकलो, टू यूज पार्लमेंटरी लँग्वेज वाईल स्पीकिंग टू पीपल. पार्लमेंटरी मीन्स संसदीय. तर संसदीय भाषा जेव्हा आपण लोकांशी बोलतो तेव्हा म्हणजे प्रोफेशनल लँग्वेज. टू बिगिन अँड एंड माय टॉक प्रॉपरली विथ मॉरल टोन. आपण आपलं जे बोलणं आहे, टॉक आहे, ती योग्य प्रकारे सुरुवात कशी करायची आणि योग्य प्रकारे त्याचा शेवट कसा करायचा हे शिकलो. एव्हरी सक्सेसफुल पर्सन हॅज डिफिकल्टीज अँड सोल्युशन इन देअर फील्ड्स. तर प्रत्येकच सक्सेसफुल पर्सन जो आहे त्याच्या जीवनामध्ये डिफिकल्टीजसुद्धा असतात आणि सोल्युशन्ससुद्धा असतात. त्यांनी लावलेले त्याच्यावर उपायसुद्धा त्यांच्याकडे असतात. हाऊ टू फ्रेम सिम्पल अँड शॉर्ट क्वेश्चन. आणि सिम्पल आणि शॉर्ट क्वेश्चन कसे बनवायचे हे सुद्धा आपण या ॲक्टिव्हिटीमधून शिकलो. तर ही होती ॲक्टिव्हिटी नंबर 36. नाव ॲक्टिव्हिटी नंबर 37 बघा. देन अगेन इंटरव्ह्यू पीपल. लर्निंग आउटकम और कॉम्पेटन्सी स्टेटमेंट्स. इंटरव्ह्यू पीपल बाय आस्किंग क्वेश्चन बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. सेम ॲक्टिव्हिटी आहे. लोकांना त्यांच्या प्रोफेशनवर बेस्ड क्वेश्चन विचारायचे आहेत. देन ऑब्जेक्टिव्ह हेल्प लर्नर्स टू. जे आपण आधी बघितलं होतं ते सेम असेल. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर पॅरेंट्स सेम असतील. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंटसुद्धा सेम आहे. डायरेक्ट आपण लर्निंग ॲक्टिव्हिटी बघूया. स्टुडंट इज गोइंग टू टेक अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस रायटर चेतन भगत. तर स्टुडंटला एका फेमस रायटरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे ज्याचं नाव आहे चेतन भगत. ही फॉलोज अबाउ स्टेप्स इन इट.
वेलकम द रायटर, आस्क 10 क्वेश्चन अँड प्रॉपर कन्क्ल्युजन विथ थँकिंग वर्ड्स. तर या 3 स्टेप फॉलो करायचे आहेत. सर्वात आधी त्यांचं वेलकम करायचं फेमस रायटर चेतन भगत यांचं, देन त्यांना 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारायचे आणि शेवटी कन्क्ल्युजन आणि थँकिंग वर्ड्स म्हणायचे. तर स्टार्ट करूया क्वेश्चन्स. व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करिअर. सो आपण त्यांना पहिलाच प्रश्न विचारला की रायटिंग म्हणजे लिखाणाला करिअर करायचं म्हणजे आपल्या एका करिअरमध्ये रूपांतर करायचं असं तुम्ही का ठरवलं, कारण रायटर बनायचं ॲक्च्युली तुम्ही का ठरवलं, असा प्रकारचा प्रश्न आहे. कुठली मोटिवेशन तुम्हाला भेटली. व्हॉट नॉवेल्स हॅव यू रिटन अप टू डेट. आजपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या नॉवेल्स लिहिलेल्या आहेत. सर, यू चेंज द ट्रेंड ऑफ नॉवेल अँड मेड देम शॉर्ट अराउंड 110 to 120 पेजेस. व्हॉट इज युअर आयडिया बिहाइंड दिस. सर, तुम्ही नॉवेलचं जे ट्रेंड आहे तो बदलला आणि नॉवेलला 110 ते 120 पानांमध्ये संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्यामागे तुमचं आयडिया म्हणजे विचार काय आहे असं करण्यामागे. विच ऑफ युअर नॉवेल आर अडॉप्टेड फॉर द मूवी. तुमच्या कुठल्या नॉवेल्सवर मूवीज बनलेल्या आहेत. व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस इनिशियली इन द प्रोफेशन. या ज्या प्रोफेशनमध्ये सुरुवातीला इनिशियली तुम्हाला कुठल्या समस्यांचा डिफिकल्टीजचा सामना करावा लागला आहे. विच नॉवेल्स आर यू वर्किंग प्रेझेंटली ऑन. आता सध्या तुम्ही कुठल्या नॉवेलवर काम करता आहात. वेअर डू यू गेट आयडिया थीम्स ऑफ नॉवेल फ्रॉम. नॉवेलसाठी आयडियाज आणि थीम्स म्हणजे वेगळे वेगळे आयडियाज तुम्हाला किंवा वेगळे वेगळे थीम्स तुम्हाला कुठून मिळतात. विच अवॉर्ड हॅव यू रिसिव्ड फॉर युअर वर्क टिल द डेट. तुमच्या कामासाठी तुम्हाला आजपर्यंत कोणते कोणते अवॉर्ड्स म्हणजे पुरस्कार मिळालेले आहेत. यू हॅव प्रेझेंटेड डिफरंट यूथ ॲक्सेप्टिंग चॅलेंज इन लाईफ. आजपर्यंत तुम्ही भरपूर यूथ ॲक्सेप्टिंग चॅलेंज जे आहेत ते ॲक्सेप्ट केलेले आहेत, प्रेझेंट केलेले आहेत. ही इज चार्ज विथ पॉझिटिव्हिटी अँड एनर्जी. व्हॉट मेसेज वूड यू लाईक टू ऑफर टू यंग जनरेशन ऑफ इंडिया. सो आपली जी यूथ आहे इंडियाची जी चार्ज विथ पॉझिटिव्हिटी अँड एनर्जी, त्यांच्यामध्ये पॉझिटिव्हिटी आणि एनर्जी आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल किंवा त्यांना तुम्ही कुठला मेसेज द्याल, असा एक 9th नंबरचा प्रश्न आपण त्यांना विचारलेला आहे. अँड 10th, व्हॉट वुड बी युअर मेसेज फॉर अपकमिंग रायटर्स. आणि अपकमिंग रायटर्स म्हणजे जे नवीन आहे ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे रायटिंगच्या, त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल तो सुद्धा आपल्याला त्यांना विचारायचा आहे. सो हे होते 10 क्वेश्चन जे आपण विचारणार आहोत द फेमस रायटर चेतन भगत यांना. नाव कन्क्ल्युजन. सर, इट्स अवर प्लेजर दॅट यू आर हिअर अँड शेअर्ड व्हॅल्युएबल ओपिनियन्स. सर, आम्हाला फारच आनंद झाला की आज तुम्ही इथे आलात आणि तुमचं व्हॅल्युएबल ओपिनियन्स आमच्यासोबत शेअर केले. वी आर इन्स्पायर्ड बाय द वे यू हॅव शोन टू अवर यंगस्टर्स. सो तुम्ही आमच्या यंगस्टर्सला जो रस्ता दाखवलेला आहे, तरुणांना जो रस्ता दाखवला, त्यामुळे आम्ही फारच इन्स्पायर झालो आहोत, आम्हाला फार प्रेरणा मिळालेली आहे. वी आर व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड विश यू सक्सेस इन युअर फ्युचर वर्क. आम्ही तुमचे फार आभारी आहोत आणि तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये म्हणजे तुमच्या भविष्यासाठी शुभकामना देतो. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग हिअर. आमच्यासोबत इथे आल्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद. सो अशा प्रकारे आपण कन्क्ल्युजन आणि थँकिंग वर्ड्स शेवटी आपण या इंटरव्ह्यूच्या त्यांना बोललेलो आहोत. देन सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो. स्टुडंट, व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेकअप रायटिंग ॲज अ करिअर. तर रायटिंगला करिअर घेण्यामागे तुमचं काय मोटिवेशन होतं. चेतन भगतचा आन्सर त्यावर असू शकेल की सी, इनिशियली आय वॉज फॉन्ड ऑफ रायटिंग शॉर्ट पीसेस. सुरुवातीला मी छोट्या स्टोरीज लिहायचो, छोटे पीसेस लिहायचो. लॅटर आय वेंट इन बँकिंग बट इट डिडंट इंटरेस्ट मी ॲट ऑल. त्यानंतर मी बँकिंग क्षेत्रामध्ये गेलो पण तिथे मला त्यामध्ये इंटरेस्ट वाटला नाही. आय ऑलवेज फेल्ट दॅट आय वॉज नॉट मेड अप फॉर दॅट प्रोफेशन. मला कायमच वाटायचं की मी त्या प्रोफेशनसाठी म्हणजे बँकिंग प्रोफेशनसाठी बनलेलो नाही. इट नेवर प्रेझेंटेड मी थ्रिल्ड लाईफ. माझी लाईफ त्यामध्ये बिलकुलच थ्रिल्ड नव्हती. सो आय डिसायडेड टू टर्न बॅक टू रायटिंग विच ऑलवेज इंटरेस्ट मी. म्हणून मी पुन्हा रायटिंगकडे, लिखाणाकडे वळलो ज्यामध्ये मला आधीपासूनच इंटरेस्ट होता. इट गेव मी अपॉर्च्युनिटी टू शो माय टॅलेंट बाय एक्सचेंजिंग माय आयडियाज विथ यंगस्टर्स अँड इट वर्कड बाय द ग्रेस ऑफ गॉड. सो त्यामुळे मला अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी भेटली की माय टॅलेंट म्हणजे माझं जे टॅलेंट आहे ते माझे जे विचार आहे ते यंगस्टर्ससोबत शेअर करता येईल. आणि इट वर्कड बाय द ग्रेस ऑफ गॉड. आणि देवामुळे हे घडू शकलं, शक्य होऊ शकलं.
सो हे होतं आन्सर चेतन भगत यांचं. देन प्रॅक्टिस. एनकरेज लर्नर टू टेक इंटरव्ह्यू ऑफ बँक ऑफिसर रिसाइडिंग इन देअर एरिया. स्टुडंट्स जे आहेत, लर्नर्स जे आहेत, त्यांनी आपल्या एरियामधील बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. आज स्टुडंट टू प्रिपेअर 10-15 क्वेश्चन अबाउट हिज वर्क अँड करिअर. 10 ते 15 प्रश्नामध्ये त्यांना आपल्याला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, त्यांच्या करिअरबद्दल जाणून घ्यायचं आहे. मेक स्टुडंट अवेअर ऑफ युजिंग पार्लमेंटरी लँग्वेज. चांगल्या संसदीय प्रोफेशनल भाषेचा इथे वापर करायचा आहे. आज स्टुडंट टू टॉक टू देअर पॅरेंट्स अबाउट देअर प्रोफेशन अँड करिअर. स्टुडंट्सनी आपल्या वडिलांसोबत किंवा आईसोबतसुद्धा त्यांच्या प्रोफेशन आणि करिअरबद्दल डिस्कशन करायचं आहे. सो हे प्रॅक्टिस आहे लर्नर्ससाठी. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. टेक इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवरेट टीचर अँड आस्क हिम क्वेश्चन अबाउट हिज प्रोफेशन अँड करिअर. तुमच्या फेवरेट टीचरचा इंटरव्ह्यू घ्या आणि त्यांना त्यांच्या प्रोफेशनबद्दल म्हणजे व्यवसायाबद्दल आणि करिअरबद्दल विचारा. इव्हॅल्युएशन. ऑब्झर्वेशन ऑफ स्टुडंट्स यूज ऑफ लँग्वेज अँड वोकॅब्युलरी. Observation of students' attitude and positivity. Observation of students' question framing and accuracy. Then today I learned choosing appropriate vocabulary expression for man of honor, question framing skill, taking up inspiration and motivation for our bright future, and to begin and end talk with positive attitude. So जे आपण या आधीच्या ॲक्टिव्हिटीमध्ये शिकलो होतो तेच आपण या ॲक्टिव्हिटीमध्ये सुद्धा शिकलेलो आहोत. देन ॲक्टिव्हिटी नंबर 38 इंटरव्ह्यू. सो लर्निंग आउटकम कॉम्पेटन्सी स्टेटमेंट. इंटरव्ह्यू पीपल बाय आस्किंग क्वेश्चन बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. सेम आपल्या पहिल्या ॲक्टिव्हिटीसारखंच लोकांना प्रश्न विचारायचे इंटरव्ह्यू क्वेश्चन. ऑब्जेक्टिव्हसुद्धा सेम आहेत. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर फॅसिलिटेटरसुद्धा सेम आणि इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंटसाठी सुद्धा सेम. देन डायरेक्ट लर्निंग ॲक्टिव्हिटी बघू आपण. स्टुडंट इज गोइंग टू टेक इंटरव्ह्यू ऑफ फेमस डॉक्टर. स्टुडंटला एका फेमस डॉक्टरचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. ही फॉलो अबाउट स्टेप्स इन इट. तर वरील स्टेप्स त्यांना फॉलो करायच्या आहेत खालील. सो आज 10 क्वेश्चन विथ थँकिंग वर्ड्स. 10 प्रश्न विथ थँकिंग वर्ड्स इथे आपण विचारणार आहोत. वेलकम डॉक्टर. व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू बिकम अ डॉक्टर. तर डॉक्टर बनण्यामागे तुमचं काय मोटिवेशन होतं. व्हॉट्स युअर एज्युकेशन. तुमचं एज्युकेशन काय आहे. विच एक्झाम यू हॅव पास्ड फॉर डॉक्टर. डॉक्टर बनण्यासाठी तुम्ही कुठली एक्झाम पास झाले. टेल मी अबाउट युअर जर्नी फ्रॉम चाइल्डहुड टू फेमस डॉक्टर. लहानपणापासून ते फेमस डॉक्टर बनण्यापर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. व्हॉट आर युअर हॉबीज. तुमच्या हॉबीज काय आहेत, छंद काय आहेत. हाऊ डिड यू वर्क इन कोविड सेंटर. कोविड सेंटरमध्ये तुम्ही कशाप्रकारे काम करता. व्हॉट इज युअर मेमोरेबल इन्सिडंट इन लास्ट इयर सर्व्हिस. मागच्या वर्षी जी तुम्ही सर्व्हिस दिली त्यातील तुमचा एखादा मेमोरेबल इन्सिडंट म्हणजे तुमची चांगली आठवण एखादी तुम्ही सांगू शकाल का. आर यू नॉट अफ्रेड ऑफ द डिसीज. या डिसीजबद्दल तुम्हाला भीती वाटत नाही का. व्हॉट इज युअर ॲम्बिशन. तुमचं ॲम्बिशन काय आहे. व्हॉट मेसेज विल यू गिव्ह टू अवर स्टुडंट्स. आणि आमच्या स्टुडंटला तुम्ही कुठला मेसेज द्याल. सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी डेमो. लर्नर्स फ्रेम WH क्वेश्चन अँड वर्बल क्वेश्चन. टीचर हेल्प स्टुडंट टू अरेंज द इंटरव्ह्यू. दोन्हीमध्ये WH आणि वर्बल दोन्ही प्रकारचे क्वेश्चन आपल्याला विचारायचे आहेत. स्टुडंट्स टेल मी अबाउट युअर पॅरेंट अँड युअर एज्युकेशन. तुमचे पॅरेंट आणि तुमच्या एज्युकेशनबद्दल मला सांगा. त्यावर डॉक्टर उत्तर देतात. आय केम फ्रॉम स्मॉल विलेज सारवाडी इन जालना डिस्ट्रिक्ट. तर मी जालना डिस्ट्रिक्टमधील सारवाडी गावातून आलेलो आहे. माय फॅमिली इज व्हेरी पुअर. माझी फॅमिली फारच गरीब आहे. माय फादर अँड मदर बोथ आर फार्मर्स. माझे आईवडील दोघंही फार्मर म्हणजे शेतकरी आहेत. देन स्टुडंट हाऊ डिड यू डिसाईड टू बी अ डॉक्टर. मग तुम्ही डॉक्टर बनायचं कसं काय ठरवलं. तर डॉक्टर आन्सर देतील. देअर वॉज नो डॉक्टर इन माय विलेज. माझ्या विलेजमध्ये कोणीही डॉक्टर नव्हता. पुअर पीपल वी आर नॉट गेटिंग ट्रीटमेंट. गरीब लोकांना ट्रीटमेंट मिळत नव्हती. सो आय डिसाइडेड टू बी अ डॉक्टर. त्यामुळेच मी डॉक्टर बनायचं ठरवलं. इन दिस वे ऑल क्वेश्चन आर फ्रेम. तर अशा प्रकारे तुम्ही सर्व क्वेश्चन्स बनवू शकता. प्रॅक्टिस. वन बाय वन ईच स्टुडंट गेट्स अपॉर्च्युनिटी टू आस्क क्वेश्चन. एक एक करून सर्वांना क्वेश्चन विचारायला मिळेल. आज स्टुडंट टू प्रिपेअर 10 to 15 क्वेश्चन अबाउट हिज वर्क अँड करिअर. तर 10 ते 15 प्रश्न आपल्याला त्यांच्या वर्क आणि करिअरविषयी विचारायचे आहेत.
वन स्टुडंट और टीचर प्ले रोल ऑफ डॉक्टर. एक स्टुडंट किंवा टीचर डॉक्टरचा रोल प्ले करू शकतो आणि बाकी विद्यार्थी त्यांना प्रश्न विचारू शकतात. सो अशा प्रकारे तुम्ही इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस तुमच्या क्लासमध्ये करू शकता. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. फ्रेम क्वेश्चन टू टेक इंटरव्ह्यू ऑफ डॉक्टर इन युअर विलेज. तुमच्या गावातील डॉक्टरचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी काही प्रश्न तुम्ही फ्रेम करू शकता. फ्रेम क्वेश्चन टू टेक इंटरव्ह्यू ऑफ नर्स इन युअर विलेज. आणि नर्सचा इंटरव्ह्यूसुद्धा तुम्ही घेऊ शकता. इव्हॅल्युएशन. टीचर ऑब्झर्व क्वेश्चन स्किल. टीचर नोट डाऊन परफॉर्मन्स ऑफ लर्नर अँड टीचर हेल्प स्टुडंट ॲक्युरेसी अँड फ्लुएन्सी. तर टीचरांना ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. क्वेश्चन स्किल बघायच्या मुलांच्या, परफॉर्मन्स ऑफ लर्निंग बघायचं आणि ॲक्युरेसी आणि फ्लुएन्सीवर सुद्धा मुलांचं लक्ष द्यायचं आहे. टुडे आय लर्न फ्रेमिंग क्वेश्चन फॉर इंटरव्ह्यू. डेव्हलपिंग स्किल आस्किंग क्वेश्चन. प्रश्न कसा विचारायचा हे आपण शिकलो. तो डिस्कस द रिलेटेड ॲन्सर ऑफ क्वेश्चन. क्वेश्चनचं रिलेटेड ॲन्सर कसं डिस्कस करायचं हे शिकलो. आणि टू आस्क क्वेश्चन विथ प्रॉपर इंटोनेशन. योग्य प्रकारे योग्य टोनमध्ये प्रश्न कसा विचारायचा हे सुद्धा आपण शिकलो. तर वरील तीनही ॲक्टिव्हिटीमध्ये आपण इंटरव्ह्यू क्वेश्चन कसे फ्रेम करायचे, त्याची सुरुवात कशी करायची आणि त्याचा एंड कसा करायचा ह्या गोष्टी शिकलेलो आहे. तर आय होप अत्यंत हेल्पफुल अशी ही ॲक्टिव्हिटी तुमच्यासाठी असेल, कारण तुम्हाला 9th आणि 10th हे क्वेश्चन हमखास विचारले जातील. तर मला अशी आशा वाटते की तुम्हाला मी सांगितलेलं किंवा मी एक्सप्लेन केलेलं सर्व चांगल्या प्रकारे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.